एक नदी असते. त्या नदीकाठी एक गाव असतं. हे गाव प्रत्येकाच्या आयुष्यात असतं आणि तिथे प्रचंड आठवणींनी भरलेलं एक घर असतं. आजही त्या घरी गेल्यावर प्रत्येक कोपरा बोलायला लागतो. आठवणींना उधाण येतं आणि पुन्हा त्या आजीची 5 नातवंड लहान होतात. प्रत्येकाच्या आठवणीत तिचा भास होतो. घर बांधून ठेवणारी ती आजी खूप आठवणी मागे ठेवून जाते. ते घर तिच्या आवाजात बोलायला लागतं. स्वयंपाकघराकडे बघून पुन्हा ओरडावंसं वाटतं, आजी ग, अजून थोडासा फोडणीचा भात वाढ ना. आज पुन्हा त्या घरी जाऊन आल्यावर तिला भेटण्यासारखं. काय म्हणता? तिने बांधलं आणि आमच्या आईवडिलांनी धरून ठेवलं म्हणून आज ती नातवंड त्या घरात एकत्र माणूस पण साजरा करतात. त्या घरात नाही, पण तिने केलेले संस्कार, तिचा धाक, तिची शिस्त आणि ते अगाध निरपेक्ष केलेलं प्रेम मात्र त्या घराने जपून ठेवलं. आठवणींचा एक कप्पा बंद करून त्या घरातून बाहेर पडताना पुन्हा एकदा जोरात ओरडावंसं वाटतं, आजी ग. आज तिचा तो थरथरता हात अजूनही पाठीवर आहे. त्यामुळे अंगात सगळं सोसायची ताकद आहे. त्या म्हातारीला पर्यायाने त्या घराला जातो. आजीसाठी, त्या नातवंडांकडे.